सर्वप्रथम आपल्या या पत्रकार परिषदे मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना शरणार्थी करतो. या यात्रेच्या पाठीमागचा उद्देश महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाज सीमावर्ती भागामध्ये बहुसंख्येने राहतो आणि या समाजाचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांना महत्त्वाच्या वेळी लोकांमध्ये ते प्रश्न चर्चेला गेले पाहिजे. गेल्या अनेक दशकापासून त्या प्रश्नांवरती केवळ या समाजामध्ये इथले पुढारी मंडळी या प्रश्नाआडून केवळ राजकारण करत आहेत. आमची भूमिका स्पष्ट आहे. या प्रश्नांवरती राजकारण न करता मागच्या अनेक दशकापासून जे लोक सत्तेमध्ये आहेत अशा लोकांनी महात्मा बसवण्यांचे जे काही काम आहे, महात्मा बसवण्यांनी इथल्या बहुजन समाजाला, इथल्या कष्टकरी समाजाला सोबत घेऊन जी न्यायिक भूमिका मांडलेली आहे ती आजही आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे, महात्मा बसवांना मंगळवेढा येथे एका दशकापेक्षा जास्त काळ राहिले आणि महात्मा बसवांचं सगळ्यात मोठं काम आपल्याला बसव कल्याणला दिसतं. बसव कल्याण हे कर्नाटकामध्ये आहे, मंगळवेढा हे महाराष्ट्रामध्ये आहे, पण हा सीमावर्ती भाग आहे. मंगळवेढ्यामध्ये महात्मा बसवण्यांच्या जीवनाची खरी जडणघडण झाली असं आम्हाला या निमित्तानं वाटतं. आणि जिथे महात्मा बसवण्यांची जडणघडण झाली, जिथे ज्यांच्या जीवनाला वळण मिळालं ते मंगळवेढा शहर. आणि आज त्या मंगळवेढा शहराची जर आपण अवस्था बघितली, मंगळवेढ्यामध्ये महात्मा बसवण्यांच्या नावानं साधा पुतळा नाहीये. 2014 साली इथल्या सरकारने सांगितलं की आम्ही महात्मा बसवण्यांचं स्मारक घोषित करू. तत्कालीन 2014 सालाच्या मुख्यमंत्र्यांनी 500 कोटीपेक्षा जास्तीचा निधी जाहीर केला गेला. सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. एवढं सगळं होऊनही आजही महात्मा बसवण्यांच्या जे स्मारक होणं अपेक्षित होतं मंगळवेढ्यामध्ये ते झालेलं नाहीये. उलट सत्तेमध्ये असणारे लोक काय करतायत, या निमित्तानं आम्ही जो उद्देश घेऊन निघालोय, आज सत्तेत असणारे लोक महाराष्ट्रभरामध्ये महात्मा बसवण्यांचं स्मारक मंगळवेढ्यामध्ये होतोय आणि जो माणूस 2014 साली ह्या स्मारकाची घोषणा करतो, निधीची तरतूद करतो, पण आदेश काढत नाहीये, तीच माणसं मंगळवेढ्यात परत काल परवा 2 दिवसापूर्वी येतात आणि परत सांगतात की स्मारक आम्ही मंजूर केलेलं आहे, लिंगायत समाजाच्या सगळ्या मागण्या मंजूर केलेल्या आहेत. केवळ लिंगायत समाजाला भावनिक डोस द्यायचे आणि लिंगायत समाजामध्ये वैचारिक मतभेद निर्माण करायचे आणि या समाजाच्या मतांवरती डोळा ठेवायचा, हा जो काही राजकीय डाव आखला जातोय, याच्या विरोधामध्ये आम्ही आमच्या समाजात जनजागृती करतोय. महात्मा बसवांना महाराष्ट्राचे होते, महात्मा बसवण्यांचं महाराष्ट्रात काम होतं, महात्मा बसवण्यांची जडणघडण मंगळवेढ्यात झालेली आहे, तिथं त्यांचं स्मारक होणं हे आमच्या आत्मसन्मानाचा विषय आहे आणि तो तुमच्या मताचा विषय म्हणून तुम्ही जर उपयोगात आणत असाल तर तो विषय आमच्या भावनेशी जोडला गेलेला आहे. आम्ही काही एका दिवसापुरतं बसवण्यांच्या विचारावरती काम करत नाही. आम्ही राजकीय चळवळीत काम करत असो किंवा सोशल मुवमेंट मध्ये काम करत असो, महात्मा बसवण्यांचा विचार हा आमच्या जीवनात सर्वोच्च स्थानी आहे. आम्ही प्रत्येक दिवशी महात्मा बसवण्यांच्या विचारावरती काम करण्याचा प्रयत्न करतो. पण आमच्या समाजातले काही लोक आहेत ज्यांना नव्यानं भाजपाने राज्यसभेवरती घेतलं गेलं, ते लोक संघ आणि भाजपाचा विचार म्हणजे लिंगायत समाजाचा विचार आहे, संघ आणि भाजपाचा इतिहास म्हणजे लिंगायत समाजाचा इतिहास आहे, हे सांगण्याचं पाप करत आहेत आणि आमच्या समाजाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ही चीड लिंगायत समाजातल्या, बहुजन समाजातल्या चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला आहे. या निमित्तानं या विचाराचा टाहो फोडण्यासाठी महात्मा बसवण्यांचा इतिहास, महात्मा बसवण्यांचा विचार कोणी जर नाकारत असेल आणि त्या आडून स्वतःची राजकीय कोणी जर कोणी भाजत असेल आणि मागच्या अनेक दशकापासून ज्या महात्मा बसवण्णाला इथल्या लोकांनी या न्यायपालिकेमध्ये न्याय दिला नाही, केवळ निवडणुकीच्या तोंडावरती चर्चा घडून आणायच्या आणि लिंगायत समाजाला कुठंतरी गुमराह करायचा प्रयत्न ही जी काही व्यवस्था करत आहे, यांच्या विरोधामध्ये आम्ही आमच्या समाजात जनजागृती करत मागच्या 3 दिवसापासून
दररोज 4 ते 5 आम्ही मीटिंग, सभा, छोटेखानी कार्यक्रम करत, गावखेड्यांमध्ये फिरत, तालुक्याच्या शहरांमध्ये सभा घेत, आमच्या लोकांचं प्रबोधन करत इथं आम्ही आलो. प्रमुख आमच्या या यात्रेच्या निमित्तानं काही मागण्या होत्या. महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवण्यांचं मंगळवेढा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं पाहिजे, ही आमची रास्त भूमिका आहे. मंगळवेढ्याच्या स्मारकामध्ये देश विदेशातून लोक आले पाहिजे. महात्मा बसवण्यांच्या विचारावरती संशोधन झालं पाहिजे. आज देशाची PM, विविध राज्याचे CM महात्मा बसवण्यांवरती राज्यात, बाहेर देशात जाऊन बोलतात. पण आज आम्हाला इथं खरं तर अपमानास्पद वागणूक दिली जाते. महात्मा बसवण्यांच्या नावानं ते साधं स्मारक मंगळवेढ्यात उभं करू शकत नाहीयेत. त्याला केवळ राजकीय मुद्दा या लोकांनी बनवून ठेवलाय. याचा आम्ही या निमित्तानं निषेध करतो. आणि जोपर्यंत मंगळवेढ्याचं स्मारक होत नाहीये तोपर्यंत आपल्या वारंवार भेटी होत राहतील आणि तोपर्यंत आम्ही या स्मारकासाठी सातत्यानं लढत राहणार आहोत. दुसरा प्रश्न काय, सोलापूर शहरात असेल किंवा महाराष्ट्रात लिंगायत समाज अतिशय सधन, व्यापारी दृष्ट्या सधन, विविध व्यवसाय उद्योग करणारा समाज म्हणून पाहिला जातो. या समाजाची आज अवस्था काय, आमच्या समाजातले असंख्य लोक सेंट्रल गव्हर्नमेंटला असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटला असेल टॅक्स पे करतात. पण त्या टॅक्स मधून विविध शासकीय योजना, सामाजिक उद्धाराच्या योजना राबवल्या जातात. मग आमच्या समाजासाठी मागच्या 10 वर्षात कुठली योजना या सरकारने राबवली, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही केवळ निवडणुकांच्या पुढे महात्मा बसवण्यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ काढता. मग महाराष्ट्र सरकारनं यादी जाहीर करावी, किती लोकांना आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाभ दिलेला आहे. यासोबत विविध समाजासाठी महाराष्ट्र सरकारने विविध संस्था स्थापन केल्या, ज्याप्रमाणे बार्टी आहे, सारथी आहे, महाज्योती आहे, आता आरटी आणण्यात आली. त्या समाजातल्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महत्वाच्या ठिकाणी जाऊन MPSC ची UPSC ची तयारी करत असताना त्या ठिकाणी तिथे त्यांना स्टायफंड देण्यात येतो. आणि तो स्टायफंड लिंगायत विद्यार्थ्यांना का बरं देण्यात येऊ नये. तशी आमची दुसरी रास्त भूमिका आहे की लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती आणि बार्टीच्या धर्तीवरती एक वेगळी संस्था स्थापन करण्यात यावी, ज्या संस्थेच्या माध्यमातून लिंगायत समाजातले तरुण पुण्याला, मुंबईला, दिल्लीला MPSC UPSC चांगल्या पद्धतीने तयारी करू शकतील, ही आमची मागणी आहे. काही पुण्यातले आमचे विद्यार्थी आहेत, जे पुण्यातले विद्यार्थी अमृत नावाची एक स्टेट गव्हर्नमेंटची योजना आहे, त्यामध्ये लिंगायत समाजाचा समावेश करण्यात यावा, यासाठी आम्ही सरकारमधल्या काही लोकांना भेटलो. तरी आज तागायत कुठलं नोटिफिकेशन त्यांनी आणलेलं नाहीये. या सगळ्या प्रश्नांना घेऊन आमच्या समाजामध्ये कुठंतरी जागर झाला पाहिजे आणि लोक या विचारावरती व्यक्त झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आमची तिसरी मागणी आहे ती म्हणजे लिंगायत समाजामध्ये ज्याप्रमाणे आपल्या पूजेला महत्व आहे, इष्टलिंगाच्या योगाला महत्व आहे, तेवढंच महत्व माणूस एखादी मृत्यू पावला त्यानंतर त्याचा जो अंत्यविधी केला जातो, आमच्या समाजामध्ये मरण हे जरी दुःखाचा प्रसंग असला तरी आम्ही मरण वे महानवमी समजतो. कधी मरू कधी देहात विसरू. माणूस गेल्यानंतर त्या माणसाकडं एका चांगल्या भूमिकेतनं पाहिलं जातं, त्यांनी काही चांगलं काम केले ते लोकांच्या पुढे आणलं जातं आणि त्याचा जो समाधी सोहळा केला जातो अतिशय गाजत वाजत मिरवणुकीमध्ये त्याला त्या ठिकाणी त्याच्यावरती अंत्यसंस्कार समाधी सोहळा करण्यात येतो. आज महाराष्ट्रातले अनेक कित्येक गाव आहेत ज्या गावांमध्ये लिंगायत समाजासाठी स्मशानभूमी नाहीये. लोक प्रेत तहसील कार्यालयामध्ये घेऊन जातात. एखाद्या स्मशानभूमीवरती प्रेत घेऊन गेल्यानंतर इतर समाजाचे लोक त्या ठिकाणी येऊन अडवणूक करतात. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या सरकारने किंवा आमच्या समाजाचे जे काही लोक सरकारचं प्रतिनिधित्व करतायत त्या लोकांनी या प्रश्नाकडे लक्ष देणं महत्वाचं असताना ते लोक यावरती बोलत नाहीये. ते लोक काय सांगतात आमच्या समाजामध्ये येऊन, आम्ही लिंगायत, आमचा धर्म लिंगायत. ही लिंगायत समाजात प्रचंड मोठ्या प्रमाणात चालणारी मुवमेंट आहे, ही पुरोगामी विचाराची मुवमेंट आहे. या विचारधारेच्या माध्यमातून आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे, जो महाकारुणिक तथागत बुद्धाचा विचार आहे, या सगळ्या विचाराचा पाया महात्मा बसवण्यांनी रचला, किंबहुना तो विचार लोकांच्या पुढे नेला. तो विचार आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय आणि देशाच्या, महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या कल्याणाचा बसवण्णांनी विचार मांडला. पण हे लोक, सत्तेत बसलेले लोक, एखाद्या संघाचा
एखाद्या भाजपाचा अजेंडा घेऊन आमच्या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आमच्या समाजाच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जाते. मंगळवेढ्याच्या स्मारकाची आम्हाला ज्या ज्यावेळी आठवण होते, आम्ही चळवळीत काम करतो त्यावेळी आमच्या डोळ्यात पाणी येतं. आम्ही महात्मा बसवण्यांच्या विचारावरती काम करतो, या महाराष्ट्रात राहतो, ही आमची भूमिका असताना सुद्धा बसवण्णांना आम्ही न्याय देऊ शकत नाहीये. आजही सीमावर प्रांत रचनेचे वाद आहेत. सोलापूर जिल्हा जर कर्नाटकामध्ये असता, मंगळवेढा तालुका जर कर्नाटकामध्ये असता, तर मी दाव्यानिशी सांगतो कर्नाटक सरकार विविध योजना महात्मा बसवण्यांच्या नावानं चालवतं. तर मंगळवेढा जर कर्नाटकात असतं तर 5,000 कोटी रुपये खर्चून त्या ठिकाणी महात्मा बसवण्यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं असतं आणि त्या ठिकाणी महात्मा बसवण्यांचं अध्ययन केंद्र झालं असतं. ही आमची भूमिका आहे आणि या विचारावरती आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. हा विचार एका लिंगायत समाजापुरता मर्यादित नाहीये. महात्मा बसवण्यांनी 350 जाती एकत्रित केल्या होत्या, लोकशाही दिली होती. त्या महात्मा बसवण्यांचा पुतळा, माझं तर म्हणणं आहे, जेवढ्या विधानसभा आहेत त्या प्रत्येक विधानसभेच्या पुढे महात्मा बसवण्यांचा पुतळा बसला पाहिजे. लिंगायत बहुल ज्या ज्या भागात लोक राहतात तिथे तरी महात्मा बसवण्यांचा पुतळा बसला पाहिजे. म्हणून आमची दुसरी मागणी आहे, विधिमंडळाच्या आवारामध्ये महात्मा बसवण्यांचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात यावा, ही आमची मागणी आहे. यासोबत ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, महात्मा ज्योतिराव फुल्यांचं असेल, या सगळ्यांचं साहित्य महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीने प्रकाशित करतं त्याप्रमाणे महात्मा बसवण्यांचं वचन साहित्य 23 पेक्षा जास्त भाषांमध्ये ट्रान्सलेट झालंय. ते महाराष्ट्र शासनाने स्वतःकडे घ्यावं आणि ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात यावं. कारण समाजामध्ये जनजागृती करायची असेल, समता बंधुता न्यायाची कृतिशील भूमिका तथागत बुद्धानंतर पहिल्यांदा एवढं मोठं आंदोलन कोणी उभं केलं असेल तर ते महात्मा बसवण्णांनी उभं केलेलं आहे. म्हणून आमची रास्त भूमिका आहे. महात्मा बसवण्णांचा विचार आम्ही तर लोकांमध्ये पोहोचवतोय, पण शासन आणि प्रशासन म्हणून यांच्या काही भूमिका आहे. सामाजिक संतुलन राखणं ही भूमिका शासनाची आहे. त्यासाठी शासनानं महात्मा बसवण्णांचं वचन साहित्य महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीनं प्रकाशित करण्यात यावं. या यात्रेच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेसला समोर जात असताना प्रकर्षानं मला या महाराष्ट्राची सध्याची राजकीय भूमिका, सध्याची सामाजिक भूमिकाही आपल्या पुढे मला मांडावी वाटते. बसवण्णांचा विचार याच वेळी का महत्वाचा आहे? आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जातीयता माजलेली आहे. प्रत्येक माणूस एकमेकांकडे दूषित भावनेने बघतोय आणि महाराष्ट्रात मागच्या काही काळामध्ये सगळा समाज रस्त्यावरती उतरलाय. लोकांना न्याय मागण्यासाठी दिवसागणिक रस्त्यावरती यावं लागत असेल तर तुम्ही कसलं राज्य चालवताय? आणि या राज्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा विचार कुठं आहे? बसवण्णांचा विचार कुठं आहे? बसवण्णांनी काय केलं 12व्या शतकात? जो गावात खितपत पडलाय, ज्याला कोणीच विचारत नाहीये, ज्याला माणूस म्हणून वागणूक दिली जात नाहीये, ज्याच्याकडे कुठलंच काहीच पोहोचत नाहीये, अशा माणसाला उराशी कवटाळलं बसवण्णांनी. बसवण्णा प्रधानमंत्री होते आणि लोकांना बसवण्णांनी त्या माणसाला न्याय दिला म्हणून कल्याण नाव पडलं. प्रत्येक माणसाचं कल्याण महात्मा बसवण्णांनी बसव कल्याण या ठिकाणावरनं घडवून आणलं. म्हणून आमची भूमिका आहे, हा कुणाचा म्हणू नका देवा. जात पात धर्म पंथ या आधारावर तुम्ही समाजामध्ये विभागणी करताय, समाजामध्ये विष घालवताय, माणूस माणसापासून तोडताय. अशा परिस्थितीमध्ये आमची भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवण्णांचं मंगळवेढ्यात स्मारक तर झालंच पाहिजे, पण महात्मा बसवण्णांच्या विचाराचा जागर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जेही काही करता येईल त्या भूमिका घेऊन आम्ही निघालोय. आणि या विचारांवरती आम्ही महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये जनजागृती करत आज आम्ही सोलापूर इथे पोहोचलोय. आज आमच्या यात्रेचा मंगळवेढा इथे समारोप आहे. या निमित्तानं मी मुद्दाम महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये, समाजकारणात काम करणाऱ्या काही लोकांना सांगू इच्छितोय, आमचा इतिहास हा 12व्या शतकातला आहे. आमचा इतिहास त्या अगोदरचा शिवसंस्कृतीतला आहे. आमचा इतिहास हा मन्मथ माऊलींचा आहे. आमचा इतिहास हा शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा आहे. 770 शरणांचा आहे. 1,96,000 जन्मांनी जीव दिलेला आहे. कित्येक शरणांच्या कत्ली झालेल्या आहेत. हा सगळा इतिहास संघ आणि भाजपाचे लोक बाजूला ठेवून त्यांचा मनुवादी समाजामध्ये द्वेष करण्याचा विचार जर लिंगायतांचा विचार आहे म्हणून सांगून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतील, मग ते नांदेडचे खासदार असणारे गोपछडे असतील किंवा आणि कोणी असेल, तो व्यक्ती कितीही मोठा असला
तर तो विचारापेक्षा मोठा नाहीये. म्हणून महात्मा बसवण्यांचा विचार आणि लिंगायत समाजाचा इतिहास, बहुजन समाजाचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आणि मंगळवेढ्याच्या स्मारकाचा जो आमच्या आत्मसन्मानाचा अभिमानाचा मुद्दा आहे तो निकाली काढण्यासाठी आम्ही निघालोय. आणि ह्या लढ्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाहीये तोपर्यंत आम्ही लढा चालू ठेवणार आहोत. धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता, मी त्या प्रश्नांना पुढे जाईल. दुसरा माझा याला धरून एक प्रश्न आहे. मला या ठिकाणावरून अतिशय जबाबदारीने सांगायचंय, या पद्धतीचे आम्ही पुरावे देखील तुम्हाला देऊ शकतो. साहित्यामध्ये याचे वेगवेगळे इव्हिडन्स आहेत. केवळ ते काही करू शकले नाहीयेत बसवण्यांच्या नावानं मंगळवेढ्यामध्ये म्हणून तुम्ही त्या शहराचा इतिहास नाकारता, हे प्रचंड. दुसरी गोष्ट, तुम्ही जे काही वैवाहिक जीवन मंगळवेढ्यामध्ये गेलं असं म्हणता, माणसाचं जीवन काय एका दिवसामध्ये घडत नसतं, ही आमची भूमिका आहे. माणूस वाटचाल करत असताना जसं जसं वय वाढतं, जन्माला आले ते आपली म्हणजे पाकिस्तान आताचं पाकिस्तानी त्यावेळेचं शाक्य तिथं होतं पूर्ण जन्माला आले. म्हणजे तिथं त्यांचं म्हणजे लांबट मागत पोषण नेपाळला ते जन्माला आले आणि बिहारमध्ये उद्योगम प्राप्त झाले. अशा क्रांती हा होता किंवा मंगळवेढ्यामध्ये त्यांनी त्यांचं म्हणजे आयुष्य काही केलं असेल 30-40 वर्ष नंतरचं आयुष्य खरं धार्मिक कामाला. मला या निमित्तानं एक गोष्ट स्पष्ट सांगायचं आहे. बसवण्णांनी वयाच्या 8व्या वर्षी बंड केलं. वयाच्या 8व्या वर्षी उपनयन संस्कारावरनं स्वतःच्या घराचा त्याग केला. म्हणजे बसवण्णांचं सामाजिक काम वयाच्या 8व्या वर्षी चालू झालं. आपण लक्षात घेतलं पाहिजे. वयाच्या 8व्या वर्षापासून बसवण्णांचं घर सोडून समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी काम करत असतील तर ते ज्यावेळी मंगळवेढ्याला आले त्यावेळी त्यांचं नक्कीच काहीतरी काम चालू असेल ना. त्या ठिकाणी त्यांनी सामाजिक परिवर्तनाची लढाई तिथून निर्माण झालेली आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. तिथे जरी वैवाहिक असेल जीवन त्यांचं, तिथून ते पुढे जात असतील तरी आमचं रास्त म्हणणं आहे वयाच्या 8व्या वर्षी बसवण्णांनी घर सोडलं. तुम्ही जे प्रश्न करताय त्याच्यावरती माझी एक रास्त भूमिका आहे. आपल्या कुटुंबामध्ये जर एखादी वाडवडील व्यक्ती असेल तर त्यांचं पुण्यस्मरण आपण करतो, त्यांच्या घरात दर्शनीय ठिकाणी फोटो लावतो. आपल्या जर इथं सोलापुरात भारताचे राष्ट्रपती येऊन गेले, कोणी येऊन गेले, ते गेल्यानंतर आपण ते स्मृतीस्थळ त्यांचं त्या नावानं करतो. तर माझं म्हणणं आहे, एक महात्मा त्या ठिकाणी 10 वर्षापेक्षा अधिक काळ राहतो. आपण आपल्या वाडवडिलांच्या पुण्याची तिथे स्मारक उभं करतो, समाधी बांधतो. 10 वर्ष ज्या महात्मा तिथं राहिला त्यांनी भारताला आणि जगाला लोकशाही दिली, मानवतेची मूल्य दिली. त्या माणसाची जडणघडण 10 वर्ष जर तिथं झाली असेल, तिथे त्यांनी काय काम केलं असेल, हा सगळा इतिहास 12व्या शतकातला आहे. हा संशोधनाचा पार्ट आहे आणि ते साहित्यामध्ये तिथे निदर्शनास येतं. त्यामुळे आपण जर काही काळासाठी आपल्या कुटुंबात थोडंसं काम करणाऱ्या व्यक्तीचं त्या भावनाचा जपण्याचा प्रयत्न करतो, तर महात्मा बसवण्ण एवढे वैश्विक महापुरुष होते, ते 10 वर्षे काय त्या ठिकाणी राहतात, मग त्या ठिकाणी त्यांचं स्मारक का होऊ नये हा आमचा प्रश्न आहे ना. मी पवार साहेबांचा फोटो घेण्याचं कारण आणि पवार साहेबांची भूमिका, मी मग 10 दिवसापूर्वी पवार साहेबांना भेटलो. पवार साहेबांच्या मंचावरून हा मी विचार त्यांच्या पुढे मांडलं. मंगळवेढ्याचं स्मारक आमच्या आत्मसन्मानाचा मुद्दा आहे.